सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता. अध्यक्षपदी संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड. सांगली जिल्हा परिषदेत अखेर महाविकास आघाडीने सत्ता स्थापन करत आपला झेंडा फडकवला आहे. अध्यक्षपदी सौ संगीता पाटील यांची तर उपाध्यक्षपदी श्री ऋषिकेश लाड यांची निवड निश्चित झाली असून जिल्हा परिषदेत सत्ता बदल घडवून आणण्यात आघाडीला यश आले आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजूट दाखवत विरोधकांना जोरदार धक्का दिला. मतदान प्रक्रियेदरम्यान आघाडीच्या सदस्यांनी एकसंघ राहून रणनीती आखली होती. त्यामुळेच ही निवडणूक आघाडीच्या बाजूने झुकली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. निवडणुकीत अध्यक्षपदासाठी संगीता पाटील यांना बहुमताचा पाठिंबा मिळाला. त्यांची शांत, संयमी आणि कार्यक्षम प्रतिमा लक्षात घेता त्यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात येत आहे. अध्यक्षपदी निवड झालेले ऋषिकेश लाड हे तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. संघटन कौशल्य आणि स्थानिक पातळीवरील मजबूत संपर्क यामुळे त्यांना ही जबाबदारी मिळाल्याचे सांगितले जाते. आगामी काळात जिल्हा परिषद प्रशासनात नव्या ऊर्जेने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. नेत्यांनीही ही निवड जनतेच्या विश्वासाचा विजय असल्याचे सांगितले. दरम्यान विरोधकांकडून या निकालावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी अंतर्गत मतभेद आणि नियोजनातील त्रुटींमुळे पराभव झाल्याचे मान्य केले, तर काहींनी आगामी काळात अधिक सक्षमपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला. आता नव्याने निवडून आलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसमोर जिल्ह्यातील पाणी टंचाई, रस्ते, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर काम करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विकास कामांना गती देणे, निधीचे योग्य नियोजन करणे आणि पारदर्शक प्रशासन देणे ही प्रमुख अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्या या विजयामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.